दापोलीतील विद्यार्थिनींनी पोलिसांना दिले निवेदन. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची केली मागणी. दापोली तालुक्यात 4 जुलै ते 10 जुलै या कालावधीमध्ये 4 पोक्सो अंतर्गत गुन्हे दाखल झाल्यामुळे महिला आणि प्रामुख्याने महाविद्यालयीन युवती तसंच शालेय विद्यार्थिनींच्या मनामध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर निवेदिता प्रतिष्ठानच्या पुढाकाराने NK वराडकर महाविद्यालय दापोलीच्या विद्यार्थिनींनी दापोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश तोरसकर यांच्याकडे निवेदन दिलं आणि महिलांवर अत्याचार करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली. माझं नाव सायली सुनील कांबळे. मी वराडकर वेलोसे कॉलेजची विद्यार्थिनी आहे. तर आपल्या दापोलीमध्ये असे 4 इन्सिडेंट झालेले आहेत, एका आठवड्यामध्ये नोंदवले गेलेले आहेत, जे खूप निंदनीय आहेत. आणि मुलींच्या सुरक्षिततेने किंवा महिलांच्या सुरक्षिततेने कितीही वयाची असू देत, ती खूप म्हणजे घातक गोष्ट आहे. कुठलीही महिला बाहेर जायचं झालं म्हटलं तर तिच्यासाठी ते सेफ नाही आहे. STने मुली प्रवास करू शकत नाही आहेत, बाहेर बाजारात जाऊ शकत नाही आहेत, कुठली फ्रीडम नाही आहे मुलींना. तो मिळाला पाहिजे. ज्या स्तरावरती जेवढं काही करता येईल तेवढं सगळं प्रशासनाने केलं पाहिजे. आणि रादर दॅन ज्या मुली आहेत, कॉलेज जातात, शाळेत जातात, महिला आहेत, ज्या वर्किंग वुमन आहेत, त्या सगळ्यांच्या सुरक्षिततेने शासनाने काहीतरी विचार केला पाहिजे. जर त्यांना आत्ता बेल भेटली, काही झालं किंवा त्यांना सोडलं तर ते खूप अजून जास्त गुन्हे करतात आणि त्यांना खूप जास्त वाव मिळतो. त्यामुळे त्यांना कठोरात कठोर शिक्षा ही झालीच पाहिजे. बस विषय असा आहे की हे जे कोणी आरोपी आहेत यांना जर सर्वांच्या समोर चौकामध्ये फटके देता आले कायद्याने, अशी इच्छा आहे. कारण नाहीतर त्याचा धाक राहत नाही आहे. आम्ही परवा तहसील ऑफिसला मॅडमकडे निवेदन देऊन घरी पोहोचतो, नाही तर दुसरा गुन्हा दाखल होतो आहे. त्यामुळे सर्वांच्या मनात की आम्ही गाडीतून STतून विद्यार्थ्यांना पाठवायचं की, कारण आज कुठेच मुलगी सेफ नाही आहे, महिला सेफ नाही आहे. खूप अत्याचार, बलात्कार ह्या मुलींवर होत आहेत. आज ह्यांच्यामुळे मुलींवर बलात्कार होत आहेत. ह्यांच्यामुळे मुली सेफ नाही आहेत. रस्त्यावर, स्टँडवर, कॉलेजच्या कट्ट्यावर मुलींवर अत्याचार होत आहेत आणि ह्यांना आता सवय लागली आहे. त्याच्यामुळे माझी प्रशासनाजवळ एवढीच विनंती आहे की काहीतरी ॲक्शन घ्यावी आणि हीच विनंती की मुली सेफ राहाव्यात. तुमच्यामुळे आम्ही सेफ राहू शकतो ही आमची आशा आहे. धन्यवाद. पहिले 4 गुन्ह्यांबद्दल सांगेल मी. एक गुन्हा, जो पहिला गुन्हा घडला तो STमध्ये कंडक्टर आहे आणि त्याने त्या असं जी फिर्यादी मुलगी आहे तिला स्पर्श केला आणि ते आपल्याकडे आल्यानंतर आपण तात्काळ तो गुन्हा नोंद केला. आरोपीला तात्काळ अटक केलेली आहे आणि त्याच्या निलंबनाची कारवाईसाठी पोलीस अधीक्षक साहेबांना पत्र लिहिलं आहे आणि त्यांच्या मार्फतीने ते पत्र ST महामंडळाकडे जाणार आहे. त्याला जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल हेच आमचे प्रयत्न असणार आहे. दुसरा एक गुन्हा आहे जो 7 वर्षाच्या मुलीबाबत घडलेला आहे. तर त्या गुन्ह्यात देखील आपण आरोपीला अटक केलेली आहे आणि त्या आरोपीला लवकरात लवकर ट्रायल चालवून शिक्षा कशी होईल याबाबतचे निर्देश आम्हाला पोलीस अधीक्षक साहेबांनी दिलेले आहेत आणि त्याप्रमाणे ते तपासी अधिकारी आहेत AK हिरेमठ मॅडम, त्या आता गुन्हा तपास करीत आहेत. लवकरात लवकर चार्जशीट त्याचा दाखल होऊन आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल यासाठी आमचे प्रयत्न आहेत. जसे काही नागरिकांनी काल सूचना देखील केली की ST स्टँड परिसरामध्ये गर्दीच्या वेळेस पोलीस अंमलदाराची इथे आवश्यकता आहे आणि त्याप्रमाणे सुरुवातीला आपल्याकडे होते, परंतु बंदोबस्त काळामध्ये जास्त मनुष्यबळ उपलब्ध होत नसल्याने बंदोबस्त देता आला नाही. परंतु आता यापुढे आपण जास्तीत जास्त वेळ ST स्टँड परिसरात पोलीस बंदोबस्त कसा राहील याची काळजी घेऊ आणि गुन्ह्यास प्रतिबंध कसा राहील, कसं प्रतिबंध करता येईल, कोणकोणत्या उपाययोजना करता येईल, जास्तीच्या उपाययोजना आम्ही करू आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये महिलांविरुद्ध जे गुन्हे आहेत त्याला आळा बसेल हे आपल्याला दिसून येईल.